नमस्कार, मी केदार कुलकर्णी. आपल्या चैतन्य वास्तू ज्योतिष ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मध्यंतरी मला काही व्हिडिओ टाकायला वेळ मिळाला नाही, कारण त्याचं कारण असं की मध्यंतरी माझ्या काही बऱ्याचशा वास्तू विजिट्स चालू होत्या. पुणे, मुंबई, नाशिक, ओव्हरऑल आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या आता वास्तू विजिट्स चालू झालेले आहेत. तसंच कुंडली मार्गदर्शन सुद्धा आपलं चालू असतं आणि वास्तू आणि कुंडली मार्गदर्शन मित्रांनो मी स्वतः करतो. माझ्या हाताखाली कुठल्याही प्रकारचे मी असिस्टंट ठेवत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे ट्रेनिंग किंवा ह्या गोष्टी किंवा व्हिडिओवर फक्त प्लॅन बघून वास्तू विजिट्स करायची हे आपण करत नाही. मित्रांनो, मी स्वतः आपलं ऑन साईट फ्लॅट असो, प्लॉट असो, या ठिकाणी मी स्वतः जाऊन वास्तू विजिट्स करतो. त्यानुसार आपण प्रॉपर त्या जागेची पाहणी करून त्या फ्लॅटचं आपण सगळ्या गोष्टी ज्या वास्तूनुसार ज्या बसायला पाहिजे हव्यात त्यानुसार आपण त्या सगळ्या गोष्टी बघून आपण सर्वांना मार्गदर्शन करतो. तुम्हाला जर वास्तू कुंडली मार्गदर्शन अचूक वास्तू आणि कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही चैतन्य वास्तू ज्योतिष आमच्या खाली जो दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि माझ्याशी तुम्ही कन्सल्टिंग साधू शकता. वास्तू कुंडली मार्गदर्शन तसंच आपण जेमस्टोन, रुद्राक्ष हे सुद्धा आपण याचा अचूक आपण सल्ला आपल्या कुंडली ॲनालिसिस केल्यानंतर आपण सर्वांना देतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात माहिती देत आहे की जनरली मला काही 2-3 जे अनुभव बघायला भेटले ते मी तुमच्याशी थोडं शेअर करणार आहे. आज आपण नवीन फ्लॅट घेतो, नवीन आज घर घेतो, आपण आता यामध्ये लाखो जवळपास करोडो रुपयांची आपण त्यात इन्व्हेस्टमेंट करत असतो. परंतु काय होतं की मी जेव्हा वास्तू विजिट्सला जातो तेव्हा ते आपल्याला स्वस्तात पडले किंवा आमचे ओळखीचे नातेवाईक लोक जवळचे होते किंवा आम्हाला जवळ पडते, कंपनी जवळ पडते, ह्या गोष्टी तर तुम्ही बघाच, ह्या गोष्टी तुम्ही बघायलाच हव्यात. पण त्यानुसार आपला फ्लॅट किंवा प्लॉट आपण जिथं राहणार आहोत तिथे आपण वास्तूच्या तत्वानुसार, वास्तूच्या प्रिन्सिपल्सनुसार ते घर बसतंय का, फ्लॅट बसतोय का, प्लॉट बसतोय का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं असतं. नसेल तर मग त्या गोष्टी तुम्ही वास्तू तज्ज्ञांची तुम्ही सल्ला घेऊ शकता, वास्तू विजिट्स तुम्ही अरेंज करून घेऊ शकता. त्यानुसार आपल्याला काय बदल हवे आहेत हे आम्ही तुम्हाला सांगतो. तसेच एंट्रन्स जर चुकीत आलेला असेल, बेडरूम चुकीच्या ठिकाणी गेलेला असेल, उत्तर दिशा बंद असेल किंवा दक्षिण दिशा उघडी असेल, असे बरेचसे फॅक्टर्स आहेत. आजकाल बरेच जण काय होतं की घर किंवा फ्लॅट घेताना वास्तू विजिट्स आता आजकाल स्वतःच लोक मोबाईलमध्ये कंपास ओपन करतात आणि त्या कंपासनुसार बघतात, चला ईशान्य कोपरा आहे, आग्नेय एंट्रन्स आहे किंवा नैऋत्येला बेडरूम आहे, आग्नेयला किचन आलेलं आहे, सर आमचा आग्नेयचा एंट्रन्स आहे, परंतु आम्हाला एकाने सांगितलं की तो तुमच्या याच्यानुसार गोष्टी बसतोय, उत्तर दिशा उघड आहे. असं नसतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही प्रॉपर वास्तुतज्ञ मार्गदर्शनाकडून बऱ्याचशा गोष्टी बघणं गरजेचे असतात. फक्त एंट्रन्सच नाही, किचन, बेडरूम, मुलांच्या रूम्स किंवा ओपन जेव्हा आपण प्लॉट घेतो तेव्हा त्या प्लॉटची जागा कशी आहे, त्या प्लॉटच्या जागेचं आपल्याला प्रॉपर निरीक्षण करायला लागतं की इथं काही निगेटिव्ह गोष्टी किंवा त्याच्या ऑरा स्कॅनिंग करायला लागतात. मित्रांनो, आपल्याकडे त्या प्लॉटचं आपल्याला किंवा फ्लॅटचं निगेटिव्हिटी शोधून काढण्यासाठी आपले ऑरा स्कॅनर्स मशीन्स असतात. आपण डाउजिंग रॉड्स थ्रू आपण सुद्धा ते वास्तू विजिट्समधली निगेटिव्हिटी आपण किती आहे हे आपण जाणून घेतो. तसेच एंट्रन्स कुठला आहे, काय आहे, त्याखाली आपण मग काय रेमेडीज हव्यात, यासुद्धा रेमेडीज ज्या आहेत तुम्ही वास्तुतज्ञ मार्गदर्शनानुसारच करायला हव्यात. फक्त आपण एंट्रन्स चेक केला, आपला कंपास लावून तिथं लाकडी उंबाटा लावला, यंत्र टाकले, रत्न टाकले म्हणजे सर आम्ही वास्तूनुसार आम्ही घर केलंय असं नव्हे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघूनच करायला हव्यात. नंबर 2, आज बरेच जण जेव्हा वास्तू इंटिरियर किंवा फर्निचर करतात ते सुद्धा तुम्ही वास्तूचा सल्ला घेऊनच करायला हवा. तुमची झोपण्याची पद्धत, तुमची झोपण्याची डायरेक्शन कशी असावी. मुलं जेव्हा स्टडी रूममध्ये अभ्यास करणार आहे तेव्हा त्यांचं अभ्यास करताना त्यांचं कसं डायरेक्शन कसं असावं, काय असावं. त्यानंतर जेव्हा तुम्ही लिव्हिंग हॉल आहे, TV तुम्ही कुठल्या भिंतीवर लावायला हवा, देवघर तुमचं कुठल्या दिशेला असावं तुमच्या फ्लॅटनुसार. या सगळ्या खूप बारकाईने गोष्टी मित्रांनो फ्लॅट विजिट्ससाठी करताना बघायला लागतात आणि मी स्वतः ते बघतो. मी कुठल्याही आपल्या वास्तू विजिट्स करायला लागणार आजकाल जे मार्केटमध्ये शिकाऊ तज्ज्ञांना पाठवलं जातं किंवा ऑन कॉल व्हिडिओ थ्रू कन्सल्टिंग केली जाते असं नव्हे. प्रत्यक्ष तुम्ही साईटवर जाऊन वास्तू विजिट्स घ्यायला हवी, करून घ्यायला हवी, जेणेकरून तुम्हाला पूर्ण तुम्ही आज जे पैसे देताय, आज लाखो करोड तुम्ही पैसे खर्च करून तुम्ही जो फ्लॅट आज घेत आहात तर त्या लाखो करोड रुपयासाठी काही अंशामध्ये काही तुम्ही वास्तुतज्ञ मार्गदर्शन जसं चैतन्य वास्तू आहे यांना तुम्ही जर काही तुम्ही अत्यल्प रास्त दरामध्ये तुम्ही जर काही फीस दिली तर आम्ही तुम्हाला या सर्व गोष्टी बारकाईने तुम्हाला तुमचा फ्लॅट कसा आहे, प्लॉट कसा आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगून त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतो. तसेच रास्त दरामध्ये ज्या आवश्यक आहेत तेवढ्याच आपण रेमेडीज तुम्हाला
देतो. तसंच इंटिरियर फर्निचर करताना सुद्धा वॉर्डरोब कुठं असावा, त्याचं उघडताना त्या कपाटाचं तोंड कुठल्या साईडला उघडावं, किचनमध्ये जेव्हा आपली लेडीज घरातली जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा त्याचं डायरेक्शन कसं असावं, मुलं आपल्याला अभ्यास करतात त्यांचं डायरेक्शन कसं असावं, त्यानंतर आपल्या फ्लॅटमध्ये किंवा प्लॉटमध्ये आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा आपल्याला पडदे कुठल्या रंगाचे असावेत किंवा कुठल्या रूममध्ये कुठले कलर्स असावेत, या सगळ्या गोष्टींचं आपण डिटेलमध्ये आपण मार्गदर्शन देत असतो. हा मी व्हिडिओ यासाठी करतो मित्रांनो की बऱ्याच जणांची मला कॉमेंट्स येतात की सर वास्तुविषयीमध्ये एक्झॅक्टली तुम्ही काय करता. मग मी त्यांना सांगतो ह्या सगळ्या बारीक गोष्टी मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या, या गोष्टी मी सांगतो. तर त्यानुसार एक मला रिक्वायरमेंट अशी आली, डिमांड आली की सर तुम्ही एक प्रॉपर व्हिडिओ करा जेणेकरून ह्या व्हिडिओ थ्रू सर्वांनाच खूप छान तुम्ही माहिती देता आणि तुमच्याकडून आम्ही जे कुंडली वास्तू मार्गदर्शन घेतलेलं आहे आम्हाला खरंच सर खूप छान सुंदर अनुभव आलेले आहेत. तर तुम्ही ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. सो दॅट त्याच्यामुळे मी आज यूट्यूबचा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी केलेला आहे. नंबर 3रा प्रश्न असा आहे की आज बरेच जण काय करतात, लाखो करोडचा फ्लॅट घेतात, लाखो रुपये त्या इंटिरियर फर्निचरमध्ये घालतात, परंतु सर वास्तुशांती करायची वेळ आली की सर ते आमचे पाहुणेच गावी गेलेले आहेत, सर सध्या पैसेच उरलेले नाहीत, अशा बऱ्याचशा गोष्टींची मला कारणं सांगितले जातात. तर ह्या गोष्टीमध्ये आपण, मला असं वाटतं मित्रांनो, जेव्हा आपण घरामध्ये जातो तेव्हा त्या घरामध्ये आपण वास्तुशांती केल्यानंतर आपण वास्तुपुरुषाची स्थापना आपल्या वास्तूमध्ये, फ्लॅटमध्ये, आपण प्लॉटमध्ये आपण जे घर बांधतो ती व्हायला हवी. घरातल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये आपण तो वास्तुपुरुष आपण पुरतो, अर्थात वास्तू प्रतिमा, त्याला लागणारे यंत्र, त्याला लागणारे रत्न हे सुद्धा आपल्याकडे मिळतात. परंतु वास्तुशांती करूनच तुम्ही घरामध्ये प्रवेश करावा हा माझा 100% सल्ला सर्वांना असेल. कारण आपण जेव्हा वास्तुशांती करतो त्या वास्तूमधले त्या आपण जे की थोडेफार चेंजेस करतो, तोडफोड होते, जेव्हा फ्लॅट जेव्हा बांधायचा असतो तेव्हा निश्चितच मित्रांनो बऱ्याच गोष्टींमध्ये तोडफोड होते तिथे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण वास्तुशांती करतो तेव्हा तो दोष आपल्याला निवारण होण्यास आपल्याला मदत होते. त्याच्यामुळे वास्तुशांती करूनच तुम्ही घरात राहायला गेलं पाहिजे. माझ्याकडे आज बरेच जण वास्तू व्हिजिटसाठी येतात, कुंडली मार्गदर्शनासाठी येतात. आपण फ्लॅट किंवा प्लॉटचा आपण प्लॅन बघून सुद्धा आपण लोकांना मार्गदर्शन करतो चांगल्या प्रकारे. कुंडली सुद्धा आपण अचूक मार्गदर्शन करतो. त्यांना कुठला जेमस्टोन हवा आहे, कुठला रुद्राक्ष हवा आहे, कुंडलीनुसार बघणं खूप गरजेचं असतं. आजकाल अंधाधुंद कारभार इतका चालला आहे की धनुराश पुष्कराज घाला, कर्कराश म्हणजे चंद्र घाला, चंद्राचा मोती घाला. तर हे जे चाललेलं आहे हे अजिबात चुकीचं आहे. तुम्ही तुमची कुंडलीचं मार्गदर्शन नीट करा, त्यानुसार तुम्ही जेमस्टोन घाला, अन्यथा त्याचे तुम्हाला नुकसान होतात. वास्तूसुद्धा मी सांगितलंय, वास्तू विजिट्स करताना आपण एवढं लाखो करोड रुपये खर्च करून फ्लॅट घेतोय, आपण प्लॉट बांधतोय, हे सगळं तुम्ही वास्तूनुसार तज्ज्ञ मार्गदर्शनाचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला हेल्प करायला तयार आहोत. वास्तू व्हिजिट्स, तसेच कुंडली मार्गदर्शन, तसेच रत्न, रुद्राक्ष, ह्या सगळ्या सल्ला मार्गदर्शन हवा असेल तर निश्चितच तुम्ही मला चैतन्य वास्तू आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये मी नंबर देत आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9881204041. मी आता कॉमेंट बॉक्समध्ये माझा नंबर देत आहे. तुम्हाला जर असेच अचूक वास्तू व्हिजिट्स आणि कुंडली मार्गदर्शन जर हवं असेल तुम्ही निश्चित मला संपर्क साधू शकता. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेन आणि ह्या नंबरवर तुम्ही कॉलही करू शकता. आपल्या वास्तू व्हिजिट्स ऑल ओव्हर आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निश्चितच तुम्हाला नवीन घर घ्यायचं आहे, नवीन फ्लॅट घ्यायचा आहे, त्यासाठी मित्रांनो नक्कीच तुम्हाला खूप खूप छान हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. चैतन्य वास्तू.